जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, मी नीलम कदम. आज आपण झबल्याची कटिंग शिकणार आहोत. सगळ्यात आधी आपण घेणार आहे रुंदी. आपली चेस्ट आहे 20, चेस्टचा चौथा भाग येणार 5, तर इथे आपण 5 इंच घेणार आहोत. आणि झबल्याची लांबी आहे 11 इंच प्लस फोल्डिंगसाठी 1 इंच घेणार आहोत आपण. तर अशा प्रकारे आपण 12 इंच घेणार आहे आणि आपला झबला रेडी होणार आहे 11 इंचाचा. त्याला आपण मार्किंग करून घेऊया. अशा प्रकारे आपण मार्किंग केली आहे. आता आपण झबल्यासाठी मुंडाचे माप घेणार आहे. 3.5 इंच घेऊया आर्म होल. 3.5 इंच आर्म होल घेतला आहे. त्यालाही आपण मार्किंग करून घेऊया. आता आपण घेणार आहे शोल्डर घेणार आहे. शोल्डर आहे 5. शोल्डर आपण 5 घेतो आहे. आता आपण गळ्याचा माप घेणार आहे. गळा आहे 2. ठीक आहे. मागील गळा आपण घेतोय आता 1.5 इंच. 1.5 इंच घेतला आहे. आता आपण त्याला मार्किंग करून घेऊया आणि त्याला आपण शेप देऊया. शेप दिलेला आहे आपण. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आर्म होल कर्व शेपनी शेप देऊया आर्म होलला. ठीक आहे. आता ह्याची आपण आता कटिंग करून घेऊया. हा आपला बॅक नेक झाला आहे. आता आपण फ्रंटसाठी गळा घेणार आहे 3.5 इंच. 3.5 इंचचा आपण फ्रंट नेक गळा तयार करणार आहे. त्याला आपण पान शेप देणार आहे. पान शेप देऊन आपण कटिंग करणार आहे गळ्याची. हे बघा, पान शेपनी गळा कटिंग करणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला फ्रंट पार्टच्या खालच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून कर्व शेपनी शेप द्यायचा आहे. आणि शेप देताना नेहमी कर्वचा वापर करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण शेप दिला आहे. त्या शेपलाही आपण कट करायचा आहे. ठीक आहे. आता आपण फ्रंट आणि बॅक जो पार्ट आहे तो एकावरती एक ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि जी आपली ओपन साईड आहे ना, ही ओपन साईड, त्याच्यावरती पण आपल्याला कर्व शेप द्यायचा आहे. ठीक आहे. नेहमी कर्व शेपचाच वापर करायचा आहे.
हे बघा, आणि ह्याला आपण आता मधून कट करणार आहे. हा आहे आपला फ्रंट पार्ट. फ्रंट पार्टला आपण मधून कट करणार आहे. अशा प्रकारे आपण कट केला आहे. हे बघा, हा आपला आहे बॅक पार्ट आणि हा वाला आहे आपला फ्रंट पार्ट. हे बघा, अशा प्रकारे आपलं झबल्याची कटिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.